सिंधुदुर्गातील करूळ घाटात दरड कोसळली, वाहतूक ठप्प. परतीच्या प्रवासातील गणेश भक्तांना बसला फटका. बारामतीत 5 सप्टेंबरला ओबीसी बांधवांचा जन आक्रोश मोर्चा. लक्ष्मण हाके उपस्थित राहणार. सर्व ओबीसींनी मोठ्या संख्येने हजर राहावे, लक्ष्मण हाकेंचं आवाहन. लातूरमध्ये विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. 7,04,000 रुपयाच्या वाहनासह दारू जप्त. छत्तीसगडमधील सुकुमा जिल्ह्यात 20 माओवाद्यांचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण. या सर्व माओवाद्यांवर 33 लाखांचं होतं बक्षीस. धाराशिव बेंबळी रस्त्यावर दुचाकींचा भीषण अपघात. अपघातात 3 जण जखमी. दुचाकींचं मोठ्या प्रमाणात नुकसान. नवी मुंबईतील सिडको जमीन घोटाळा प्रकरण. उच्चाधिकार समितीकडून गंभीर दखल. आता तरी झोपलेल्या सरकारला जाग येईल का? आमदार रोहित पवारांची सोशल मीडियावर पोस्ट. उद्योगपती गौतम अडाणींनी घेतली शरद पवारांची भेट. मुंबईच्या सिल्वर ओक निवासस्थानी चर्चा. गौतम अडाणी पवार भेटीचं कारण अस्पष्ट. मंत्री अतुल सावेंनी घेतली ओबीसी आंदोलकांची भेट. ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही, अतुल सावेंचं आश्वासन. सातारा गॅझेटियर बाबत निर्णय न झाल्यास रस्त्यावर फिरू देणार नाही, मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा. पुण्यात विसर्जनासाठी पालिकेचा आरोग्य विभाग सज्ज. डॉक्टरांची 15 पथके व 12 दवाखाने राहणार सुरू. उपमुख्यमंत्री अजित पवारांची महिला अधिकाऱ्याला धमकी. सोलापूरच्या महिला पोलीस उपाध्यक्ष अंजली कृष्णांना धमकी. बेकायदा मुरुम उत्खनन रोखतानाच फोन करून धमकी. बेकायदा मुरुम उपशाला पाठबळ. लाडक्या बहिणींचा भाऊ म्हणणाऱ्या अजितदादा धटिंगशाही करतात. शेतकरी संघटना आक्रमक. बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाची बॉलिवूडमध्ये दणक्यात एंट्री. अनुराग कश्यप दिग्दर्शित निशांची मध्ये ऐश्वर्या ठाकरेचा डबल रोल. शिखर धवन ईडीच्या रडारवर. बॅटिंग ऍप प्रकरणात होणार कसून चौकशी. साताऱ्यातील पाथरपुंज ठरले देशातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण. 1 जून ते 1 सप्टेंबर या कालावधीत तब्बल 6,813 मिलीमीटर पावसाची नोंद. रात्रभर अभ्यास केला, सकाळी मृतावस्थेत आढळला. वाराणसीतील IITच्या विद्यार्थ्याचा परीक्षेच्या आदल्या दिवशी मृत्यू. मराठवाड्याला अतिवृष्टीचा मोठा फटका. 12 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान. बुलढाण्यातील खामगावात 25 लाख रुपयांचा गुटखा जप्त. बुलढाणा LCBच्या पथकाची कारवाई. कोल्हापुरात गणेश दर्शनासाठी नागरिकांची अलोट गर्दी. पावसाने उसंत दिल्याने उत्साह ओसंडला. बीडच्या आंबेजोगाईमध्ये बिबट्याने 2 घोड्यांसह 16 जनावरांचा पाडला फाडशा. दहशतीने गावात सामसूम.